जय जिजाऊ, जय शिवराय. आद्य समाज सुधारक, क्रांती सूर्य, पहिली संसद स्थापन करणारे महात्मा बसवेश्वर, हिंदवी स्वराज्याच्या संकल्पिका जिजाऊ मा साहेब, संकल्पक शहाजीराजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. जगा जगा, पण असे जगा की तुमचे नाव राणी सारखे झाले पाहिजे, असे सांगणाऱ्या अहिल्यादेवी होळकर. शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा फुले. शिक्षणाची देवता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे ज्यांनी डफ हातात घेऊन साऱ्या जगभर गायले, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. मी आरोही लक्ष्मणराव खंदारे पाटील, वर्ग 6वीची विद्यार्थिनी. आज मी या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या वेशभूषेत मी जिजाऊ बोलते हा एक पात्री अभिनय सादर करत आहे. या कार्यक्रमाचे आयोजक सौभाग्यवती देवशाला कुंडलिक देशमुख मॅडम, संचालक देशमुख सन्माननीय श्री देशमुख सर व उपस्थित या ठिकाणी गिनगिने सर व इतर मान्यवर आणि शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, उपस्थित सर्वांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सांगा पाहू मी कोण? होय, मी जिजाऊ. मीच ते जिजाऊ जिने या स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं. होय, मीच ते जिजाऊ जिने तुमच्या रक्तात स्वाभिमान भिनवला. होय, मीच ते जिजाऊ जिने या स्वराज्याला 2 छत्रपती दिले. होय, मीच ती जिजाऊ. होय, मीच ती जिजाऊ. ललाट रेषा त्या शिवबाची आई भवानीने अशी रेखली, जन्माने त्या वीराच्या नवतेजाची प्रभा फाकली. स्वराज्याचा तेज सूर्य हा बहुजनांचा वाली, जन्माने त्या शिवबाच्या ही माती पावन झाली, ही माती पावन झाली. मी जिजाऊ, विदर्भ कन्या. माझा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. माझे वडील लखुजीराव जाधव हे माझे आबा लखुजीराव जाधव. आमचं जाधव घराणं हे अतिशय मातब्बर सरदार घराणे. अतिशय करारीबाना असणाऱ्या आमच्या मातोश्री म्हाळसाराणी यांच्या पोटी पौष पौर्णिमेला आमचा जन्म झाला. आमच्या माहेरचा समृद्ध वारसा आम्हाला लाभलेला आहे. आमचे वडील म्हणजेच लखुजीराव जाधव यांनी कधीच आम्हाला एक मुलगी म्हणून वागवलं नाही, तर लढवई राजकन्या जशी घडवावी तसं त्यांनी आम्हाला घडवलं, शिक्षण दिलं. आमचं बालपण असंच सरदारांच्या युद्धाच्या वर्दळीत गेलं. सतत रयतेचे प्रश्न, सरदारांची घोडदौड आणि तलवारीचा खणखणाट, अशाच वातावरणात आमचं बालपण गेलं. घोड्यांच्या टापाखाली आम्हाला पारतंत्र्य दिसत होतं. जेव्हा मी तलवार चालवायचे तेव्हा आबासाहेब मला म्हणायचे रणचंडिका, तेव्हा धन्यच झाल्यासारखं वाटायचं. पण एकच प्रश्न सतत भेडसावायचा, सर्वत्र यवनांची सत्ता, परकीयांची सत्ता, मंदिरं देवळं पाडली जात आहेत, आपली माणसं मरण यातना भोगत आहेत. मी आबासाहेबांना विचारलं, आबा हे काय चाललंय? याचा शेवट आहे का नाही? हे कोण संपवणार? तेव्हा आबासाहेब म्हणाले, जीव हे पारतंत्र्य आहे आणि पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, तेव्हा कुठे जाऊन ते स्वातंत्र्य मिळतं. परंतु इथे कुठेही एक संघता नाही, एकजूट नाही. सगळेजण आपापली सरदारकी, वतनदारी सलामत ठेवण्यासाठी कुणाची तरी चाकरी करतात. कुणाला स्वातंत्र्याची ओढ नाही, उर्मी नाही. त्याच वेळी माझ्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. गवतालाही भाले फुटतील असा साक्षात्कार झाला. आणि तिकडे
आबांनी आमच्या विवाहाची बोलणी सुरू केली. वेरूळचे भोसले घराणे हे अतिशय मातब्बर घराणे. त्याच घराण्यातील शूर सरदार राजे मालोजी राजे भोसले यांचे पुत्र शूर तेजस्वी पराक्रमी शहाजी राजे भोसले यांच्या बरोबर वयाच्या 7व्या वर्षी दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर आमचा विवाह झाला. आणि हाच विवाह मराठा साम्राज्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. एक स्वातंत्र्याचा सूर्य आणि एक क्रांतीची धगधगती मशाल. आमचा विवाह अगदी थाटामाटात संपन्न झाला, तोही देवगिरी किल्ल्यावर. आमचा विवाह हा अगदी थाटामाटात संपन्न झाला, तोही देवगिरी किल्ल्यावर. आम्हाला पाठविण्याची वेळ झाली तेव्हा आबासाहेबांनी आम्हाला विचारलं, जीव काय हवंय तुम्हाला? मी म्हणाले, आबा मला आवडता अलंकार हवाय. आवडता अलंकार? सांग जीव सांग. आबा मला तुमच्या कमरेला बांधलेली समशेर हवीये. तो स्वाभिमानी बाप काहीही विचार न करता कमरेची समशेर सोडली आणि माझ्या हातावर ठेवली. मी आबासाहेबांना म्हणाले, आबा मला शौर्य हवंय आणि ते शौर्य मला मिळालं. मी वेरूळच्या भोसले घराण्यात प्रवेश केला. भोसले घराण्याचं कुलदैवत शिवशंभू महादेवाचं जोडीनं दर्शन घेतलं आणि वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. एकदा फेब्रुवारी 1623 साली देवगिरी किल्ल्याजवळ भोसलेंच्या खंडागळे सरदाराचा हत्ती उधळला. त्या हत्तीला पकडण्यासाठी जाधवांच्या सैन्याची तुकडी धावली. चिडलेल्या दत्ताजी जाधवांनी हत्तीची सोंडच समशेरीने कापली. तेव्हा दुसरी तुकडी भोसल्यांची. दत्ताजीचा बदला म्हणून हत्तीचा बदला म्हणून त्यांनी दत्ताजी जाधवांना ठार केले. ही बातमी आमच्या आबांना कळाली. ते सैन्यानिशी तेथे आले. लढाई सुरू झाली. समशेरीला समशेरी भिडल्या. लखुजीराव जाधवांनी संभाजी भोसलेला ठार केले. जाधवांची माणसे दत्ताजीचे प्रेत घेऊन गेली तर भोसल्यांची माणसे संभाजीचे प्रेत घेऊन गेली. जाधवांची माणसे रडत होती दत्ताजीसाठी तर भोसल्यांची माणसे रडत होती संभाजीसाठी. अहो पण मी कोणासाठी रडायचं? एकीकडे आपला सख्खा भाऊ मेला तर एकीकडे आपला दीर मेला. तुम्ही सांगा ना हो, मी रडायचं कोणासाठी? पण मी रडत होते या नादान महाराष्ट्रासाठी. आपल्यामुळे आपलीच माणसं मरत आहेत. यांना कुठंतरी थांबायला पाहिजे. ही मराठी मुलकाची भूमी, ही मराठी मुलकाची भूमी घोड्यांच्या टापाखाली कैद आहे. निजामशाहच्या पारतंत्र्यात आहे. मराठा शाहीच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना. दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आमच्या आबांचा म्हणजेच लखुजीराव जाधवांचा मुक्काम हा सहकुटुंब सहपरिवार होता. आमच्या आबांच्या कुटुंबाबद्दल कुणीतरी चुगली करत होतं, तेही गुप्तपणे. काहीतरी भयंकर घडणार आहे याची आम्हाला कोणालाच किंचितही चाहूल नव्हती. लखुजीराजे गडावर गेले. तो दिवस 25 जुलै 1629चा. माझे आबा दरबारात गेले. निजामशाहच्या दरबारात गेले. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. भयान शांतता होती. निजामशाह समोर दरबारात बसलेला. माझे आबा निजामशाहला मुजरे करीत असताना निजामशाह भर दरबारातून उठून आत निघून गेला. मराठा सरदाराचा निजामशाहने भर दरबारात केवढा मोठा अपमान केला. हा अपमान माझ्या आबांना सहन झाला नाही. आबा माघारी फिरले. तोच मुकरब खान, सफदर खान, मोती खान, फराह खान यांनी सपासप तलवारीचे वार माझ्या आबांवर केले. दरबारात असणारे आमचे भाऊ आचलोजी, राघोजी, माझा भाचा यशवंत यांच्यात लढाई सुरू झाली. निजामशाहने भर दरबारात माझ्या आबांची आणि भावांची हत्या केली. भर दरबारात हत्या केली ही बातमी आम्हाला कळाली. आमचा तर आधारच हरपला. आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आम्ही सुन्न झालो. जाधव घराण्यातील मराठा शूर सरदाराची निजामशाहने भर दरबारात हत्या केली. आमचे पती शहाजीराजे यांचे जहागिरीचे गाव पुणे होते. त्या काळी विजापूरच्या आदिलशहाने पुणे बेचिराग करून टाकले होते. शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. आमच्यावर संकटे आली. तेव्हा आम्ही गरोदर होतो. आम्ही गरोदर असताना शहाजीराजांनी आम्हाला शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं होतं. आता शिवनेरी किल्ल्यावरच का ठेवलं असेल बरं?
कारण किल्ल्याच्या चारी बाजूनी उंच उंच पर्वतरांगा आहेत. किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी आहे आणि शिवनेरी किल्ल्याला 7 बळकट असे दरवाजे आहेत. पहा माझ्या शहाजी राजांची दूरदृष्टी. शिवनेरी किल्ला ही मराठ्यांची अस्मिता होय आणि शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार विजयराज हे शहाजी राजांचे नातेवाईकच होते. परंतु सगळीकडून जुलमी परकीय सत्ता होत्या. तेव्हा मी मराठ्यांची कुल स्वामिनी आई तुळजाभवानीकडे गेले आणि म्हणाले, हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासनी चिरफाडण्या मज पुत्र दे. हे देवी माते, हे देवी माते, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, स्वराज्य उभं राहण्यासाठी मला एक असा पुत्र दे. तेव्हा दगडालाही पाजर फुटावा असा साक्षात्कार झाला. तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर मराठ्यांचा कैवारी जन्माला आला. शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले. शिवनेरी किल्ल्याच्या अंगखांद्यावर बाळ शिवबाराजे हसले, खेळले, नाचले, बागडले. त्या सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा पाहून शिवबा सुद्धा प्रेरित झाले. पहा किती योगायोग म्हणावा. आमचा विवाह हा दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर झाला आणि पुत्रप्राप्ती ही शिवनेरी किल्ल्यावर. हे दोन्ही किल्ले यादव राजांचे 5वे वंशज राजा भिल्लम याने बांधले. सुशीलो मात्र पुण्येन पुत्र पुण्येन चतुरा, सुशीलो मात्र पुण्येन पुत्र पुण्येन चतुरा, औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान, आत्मपुण्येन भाग्यवान. आम्ही एका शिलवान पुत्राला जन्म दिलाच, परंतु संस्काराचं बाळकडू सतत पाजत राहिलो. श्रीकृष्ण, भीम, अर्जुन, राम, लक्ष्मण, रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगत सोबतच जय, विजय, पराजय, चांगल्या वाईट गोष्टींची शिवबांना माहिती देत असत. एकदा जर का एखाद्या आईने ठरवले आपल्या पुत्राला घडवायचे तर ती सहजच घडू शकते. कारण 100 शिक्षकांची शक्ती ही मातोश्री या 3 अक्षरात असते. आणि मी शिवबांना सतत राजे म्हणत असत, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून बाळ शिवबा हे छत्रपती शिवाजी महाराज घडले. मला आणि बाळ शिवबाला पुणे येथे ठेवले. त्या काळी विजापूरच्या आदिलशहाने पुणे बेचिराग करून टाकले होते. अशा ओसाड आणि उजाड पुण्यात मी आणि बाळ शिवबा राहू लागलो. तेव्हा रयतेला विश्वास आला. बघता बघता पुणे गजबजू लागलं. गावे ते गावे, घरे ते घरे माणसांनी भरू लागली, गजबजू लागली. पण पुन्हा एकदा रयतेसमोर एक प्रश्न पडला. गावात तर आलोत, घरात तर आलोत, पण खायचं काय? शेती करायची तर करायची कशी? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले. तेव्हा मी महाराष्ट्रातली पहिली स्वराज्य नावाची सहकारी संस्था स्थापन केली. त्या संस्थेतून शेतकऱ्यांना बियाणे, खते, जनावरे, धान्य दिली जात असत. शेतकरी आनंदाने शेती करत असत. काळ्या आईच्या पोटातून सोन्यासारखी हिरवीगार पिके डोलायला लागली. शेतकरी आनंदी झाला, गुण्या गोविंदाने राहू लागला. कष्टाला फळं आली. पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच ठरतो. तसंच झालं. आजूबाजूच्या डोंगर दऱ्यांमधून रानगवे, रानडुकरे, हरणे यांसारखी इत्यादी जनावरे शेतात घुसायची. पिकाचा नासाडा करायची, शेतीत घुसायची. संपूर्ण पीक हे पायाखाली घालायची, तुडवायची. उभं पीक डोळ्या देखत काळ्या मातीत वाया जायचं, डोळ्या देखत काळ्या मातीत वाया जायचं. तेव्हा माझा शेतकरी राजा हवालदिल झाला. धावत धावत माझ्या जवळ आला आणि म्हणाला, मासाब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्याच्या दाण्यासारखी कंस लागली. पण मासाब रानगवे, रानडुकरे, हरणे यांसारखी इत्यादी जनावरे शेतात घुसतात, शेतीचं नुकसान करतात, पिकांचा नासाडा करतात. काय करावं मासाब, काय करावं? तेव्हा मी विचार केला, जर पिकं जगली तरच शेतकरी जगेल.
मला एक विलक्षण युक्ती सुचली. मी गावागावात दवंडी द्यायला सांगितली की जो कुणी शेती पिकाचं नुकसान करणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करल त्याला सोन्याचं कडे बक्षीस बनवून दिलं जाईल. तेव्हा गावागावातून तरणी बाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाचा पहारा करायला लागली. जनावर दिसलं की त्याच्यावर झेप मारायला लागली, त्याची शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला माझ्याजवळ घेऊन यायला लागली आणि सोन्याचं कडं बक्षीस म्हणून मिळवायला लागली. एकदा रात्री 1:30चा प्रहर होता. लालमहल निद्रिस्त शांत झालेला. अचानक बाहेरून गोंधळ ऐकायला आला. पहारेकरी धावतच आला आणि पाहतो तर काय, 5-6 पोरं आणि एका पोराच्या खांद्यावर भल्लं मोठं रानगव्याचं धड. तो पहारेकरी त्या पोरांना म्हणतो, काय र, काय झालं, एवढं रात्र काय करताय तिथं? तेव्हा त्यामधलं एक पोर समोर आलं आणि त्या पहारेकऱ्याला म्हणालं, आम्हाला मासाहेबांना भेटायचंय. तो पहारेकरी म्हणाला, नाही उद्या या की, मासाहेब झोपल्यात. पण ते पोरं काय ऐकायलाच तयार नाहीत. एवढा गोंधळ ऐकून, गडबड ऐकून मी स्वतः बाहेर आले आणि विचारलं, काय रे, काय झालं, काही गडबड आहे का, काही झालंय का, सांगा. एवढा गोंधळ, तोही एवढ्या रात्री, काही झालंय का, सांगा मला. तेव्हा त्यामधलं तेच पोर समोर आलं आणि मला म्हणालं, मासाहेब तुम्ही जी दवंडी दिली होती ना की जो कुणी शेती पिकाचं नुकसान करणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करल त्याला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं जाईल. हे काय मासाहेब, मी जनावरच घेऊन आलोय की. तेव्हा मासाहेब एकदा त्या पोराकडे पाहतात आणि एकदा त्या जनावराकडे पाहतात आणि त्या पोराला म्हणतात, अरे हो, मी असं सांगितलं होतं की जो कोणी शेती पिकाचं नुकसान करणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करल त्याला सोन्याचं कडे बक्षीस म्हणून दिलं जाईल. पण मी त्या दवंडीत असं पण सांगितलं होतं ना की अख्खं जनावर आणायची काही गरज नाही, नुसती त्याची शेपटी जरी तोडून आणली तरी चालेल. हे तू अख्खं जनावर कशाला घेऊन आलास? आणि जर उद्या सकाळी आला असता तर मी काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं का? तेव्हा त्या पोराने मान खाली घातली. त्याच्या दोन्ही डोळ्यातून पाणी ओघायला लागलं. त्याला हुंदका फुटला आणि तो हुंदका दाबत मला म्हणाला, मासाहेब मी तर सोन्याचं कडं मिळविण्यासाठी नाही आलो. मासाहेब तुमच्या साबासकीची थाप एकदा जर माझ्या पाठीवर पडली ना मासाहेब, तर हत्तीचं बळ येतो. मासाहेब मी तर सोन्याचं कडं मिळविण्यासाठी नाही आलो मासाहेब. तेव्हा मी त्या पोराला जवळ बोलवलं आणि विचारलं, हो रे बाळा, नाव काय तुझं? तेव्हा ते पोर म्हणाला, तानाजी मालुसरे, उमरट गावचा जी तानाजी. तेव्हापासून तान्हा जिजाऊ तेव्हापासून तान्हा माझा झाला. तो मरेपर्यंत स्वराज्याचाच राहिला. माझ्या तान्हाला एक शाबासकीची थाप घडविणारी ठरली. या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याला मी माझ्या पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम दिलं, माया दिली, प्रेरणा दिली. एखादे चांगले कार्य केले तर कौतुकाची थाप मी त्यांच्या पाठीवर मारली. मायेने, प्रेमाने माझ्या शिवबाला जीवाला जीव देणारे मावळे घडवले. मी शिवबासहित सर्वांना म्हणत असत, लेकरांनो, मावळ्यांनो, आजपासून मी तुमची मातोश्री. हे जे स्वराज्य उभं राहिलं आहे ना ते केवळ एक त्या शिवबामुळे उभं नाही राहिलं, तर मी 8 पगड जातीचे मावळे उभे केले. तेव्हा कुठं जाऊन हे स्वराज्य उभं राहिलं. मी जिजाऊ एक स्त्री, एक आई, एक जननी, एक मातोश्री केवळ यापुरती मर्यादित नाही, तर मी आहे परिवर्तनाची धगधगती मशाल. मी माझ्या सुयोग्य संस्कारांनी शिवबा आणि त्यांचे मावळे घडवले. मी माझ्या विचारांनी आणि संस्कारांनी हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. मी शिवबांना शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही कलेत निपुण करत होते, कारण शस्त्र या विद्येत शिकत असताना शास्त्राचं ज्ञान देणं देखील गरजेचं होतं. शास्त्राच्या ज्ञानामध्ये आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, एका राजाने कशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्यातून प्रजेचा फायदा होईल असंच मी शिवबांना शिकवत होते. आणि योगायोग म्हणजे शिवबांना शहाजी राजांसारखे शूर, पराक्रमी, तेजस्वी असे पिता लाभले. हे त्यांचं भाग्यच म्हणावं लागेल. मी जे संस्कार
शिवबांवर केले ते संस्कार बाळ शिवबांनी जिवंत ठेवले आणि त्या संस्काराचं सोनं केलं. शिवबांसाठी मी आई, फक्त आई तर प्रत्येक बाई ही आई होती आणि प्रत्येक मुलगी ही बहीण होती माझ्या शिवबांसाठी. कल्याणच्या सुभेदाराची सून, प्रचंड लावण्यखानी, संगमरवरी सौंदर्य तिचं. जेव्हा आबा म्हणाला हिला नाटकशाळेत पाठवता येईल तेव्हा राजे अतिशय संतापले. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि राजे म्हणाले, आबाजी आता हे बोललात पण पुन्हा बोलता कामा नये. राजे एक एक पायरी उतरून सिंहासनावरून खाली आले, तिच्या जवळ गेले, तिचा पदर वरती करून पाहिला आणि बघतात तर काय, अलौकिक असं असामान्य सौंदर्य. महाराज थक्क झाले आणि म्हणाले, आम्हाला आमच्या मातोश्रीची आठवण झाली. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, वदले छत्रपती. हेच संस्कार मी माझ्या शिवबांवर केले आणि शेवटपर्यंत त्यांना एकच सांगत राहिले, या जन्मात उदात्त सुंदर असं काही तू कर गड्या, या जन्मात उदात्त सुंदर असं काही तू कर गड्या, तुझ्या नंतरच मरतील तुझला तुझ नंतरच्या 7 पिढ्या, तुझ नंतरच्या 7 पिढ्या. माझ्या शिवबांनी माझ्या उभ्या आयुष्यात कधी माझा एक शब्दही खाली पडू दिला नाही आणि सोबतच शहाजी राजांचा देखील ते खूप आदर बाळगत असत. जेव्हा शहाजी राजे बंगळूरवरून आले तेव्हा आपल्या पित्याला पालखीत बसून त्यांचे जोडे हातात घेऊन पालखी बरोबर चालत होता माझा राजा. केवढी ही मातृपितृ भक्ती होती माझ्या राजाची, विचार करा. मी या स्वराज्यासाठी केवळ माझं सौभाग्यच नव्हे तर माझ्या पोटचा गोळा सुद्धा अर्पण केला. मी शहाजी राजांसोबत जशी एक पत्नी म्हणून उभे राहिले तसंच शिवबांच्या मातृत्वाबरोबर त्यांचं गुरुत्व देखील स्वीकारलं. संकटवेळी मी माझ्या हाती समशेर घेतली आणि सुराज्य आणि स्वराज्य हे जाणून दिलं. मी शिवबांना हे स्वराज्य उभं करण्यासाठी प्रेरणा दिलीच, परंतु सोबत शहाजी राजांचा देखील यामध्ये चांगला वाटा होता. जेव्हा माझे राजे 9 वर्षाचे होते तेव्हा शहाजी राजांनी काय काय दिलं असेल बरं शिवबांना, तर एक स्वप्न दिलं, एक ध्येय दिलं, एक महत्वाकांक्षा दिली. स्वतः संस्कृत मधून तयार केलेली राजमुद्रा शहाजी राजांनी शिवबांना दिली. काय होतं त्या राजमुद्रेत, प्रतिपचंद्र लेखे व विष्णु विश्व वंदिता शाहसून शिवशेषा मुद्रा भद्राय राजिते. शहाजी राजे शिवबांना म्हणाले, शिवबा तुमचं स्वराज्य हे चंद्राच्या कलेप्रमाणे असू दे आणि हळूहळू ते वाढतच जाऊ द्या. अजून काय काय दिलं असेल बरं एका पित्याने आपल्या पुत्राला? एक भगवा ध्वज दिला आणि सांगितलं, राजे राजे हा भगवा ध्वज काय साधा सुद्धा नाही. या भगव्या ध्वजाला पेलण्यासाठी मनगटात रग आणि छातीत ठग असावी लागते. हा भगवा ध्वज आहे भगवान श्री कृष्णाचा, हा भगवा ध्वज आहे प्रभू श्री रामचंद्राचा, हा भगवा ध्वज आहे रामकृष्ण हरी म्हणत पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, हा भगवा शौर्याचा, हा भगवा बलिदानाचा, हा भगवा सह्याद्रीचा, हा भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा, हा भगवा 7 समुद्रापार फडकू द्या राजे, हा भगवा 7 समुद्रापार फडकू द्या.